शेजारी कुठे संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढेल, याबाबत मी वरिष्ठांना कळवलेलं आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, परंतु श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे माझ्यासमोर हा राहुरी विधानसभा मतदारसंघाचा पर्याय आहे। हे बोल आहे सुजय विखे पाटील यांचे आणि आता त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील जे त्यांचे वडील आहेत, सरकारमध्ये मंत्री देखील आहेत, ते राहता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। त्यामुळे सुजय विखे पाटील हे लोकसभेत हरल्यानंतर नव्या विधानसभा मतदारसंघाच्या शोधात आहेत। ते असा मतदारसंघ शोधत आहेत जिथे यापूर्वी भाजपचा आमदार राहिलेला आहे। केवळ 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुरीतून भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले पाटील यांचा पराभव झालेला होता। 2009-2014 या दोन वेळेस शिवाजीराव कर्डिले पाटील यांनी राहुरीतून विजय मिळवलेला होता। त्यामुळे आता विखे पाटलांच्या या निर्णयामुळे शिवाजीराव कर्डिले पाटील यांची राजकीय अडचण होणार का, आणि जर विखे पाटील राहुरीतून लढले तर शिवाजी कर्डिले श्रीगोंद्यातून लढण्याबाबतची चर्चा का सुरू झाली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकच्या लोकल पॉलिटिक्स या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सुजय विखे पाटील यांनी राहुरीतून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आणि त्यानंतर लगेचच शिवाजीराव कर्डिले पाटील यांनी सुद्धा याबाबतचा निर्णय हे पक्षाचे अंतिम नेते घेतील, त्यांनी आदेश दिला तर मी नगरमधल्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं। कर्डिलेंनी कुठल्याही विधानसभा मतदारसंघ हा शब्द वापरलेला होता आणि तो शब्दच प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण जर विखे पाटील हे राहुरीतून आले तर श्रीगोंद्यातून कदाचित कर्डिलेंना लढवलं जाईल भाजपकडून, अशी जी सातत्याने चर्चा होते त्या चर्चेचा आदरच हा कर्डिले पाटलांचं वक्तव्य आहे। आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण सार बघितलं तर पहिला प्रश्न सातत्याने आणि कुणालाही उपस्थित होऊ शकतो तो म्हणजे सुजय विखे पाटील यांना विधानसभा निवडणूक का लढायची। तर सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी पराभव केला, पहिल्यांदाच ते खासदार झालेले होते। आता त्यांना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय व्हायचं आहे। त्यांचे वडील अनेक वर्ष काँग्रेसचे नेते होते, आता ते भाजपमध्ये गेले, आता सध्या सरकारमध्ये ते देखील मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक नवीन मतदारसंघ मिळवायचा, तिथून आमदार व्हायचं आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न हा सुजय विखे पाटील यांचा आहे। आणि साहजिकच राहता शिर्डी हा जो मतदारसंघ आहे तिथे त्यांचे वडील आमदार असल्यामुळे त्यांना तिथून लढता येणं सध्या तरी कठीण आहे। त्यामुळे शेजारचे विधानसभा मतदारसंघ शोधण्याचा प्रयत्न हा सुजय विखेंचा आहे। शेजारचे म्हणण्याचा अर्थ काय आहे तर लोणी हे विखेंचं मूळ गाव आहे, ते राहता विधानसभा मतदारसंघामध्ये येतं। त्यालाच लागून राहुरी विधानसभा मतदारसंघ आहे, त्यालाच लागून संगमनेर विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यालाच लागून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहे। या तीनही विधानसभा मतदारसंघांचा उल्लेख हा सुजय विखे पाटील यांनी केलेला होता आणि या तीनपैकी श्रीरामपूर राखीव असल्याने राहुरी आणि संगमनेर या दोन विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी ही सुजय विखे पाटील यांनी दिलेली होती आणि त्यातला राहुरी विधानसभा मतदारसंघ त्यांनी फायनल केलेला होता। अनेक प्रकारे याच वक्तव्यातून त्यांनी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न केला। आता लोकसभा हरल्यानंतर सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून निलेश लंकेंना आणि जिल्ह्यातील विरोधकांना एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न करतात। आपण जर बघितलं तर 2019 आणि 2024 या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपला लीड मिळालेला आहे। 2019 मध्ये सुजय विखे पाटील हे लोकसभा जिंकलेले होते, त्यावेळेस सुद्धा राहुरीतून लीड मिळालेलं होतं भाजपला, म्हणजेच त्यांना। आता 2024 मध्ये सुजय विखे पाटलांचा पराभव झालेला असला तरी सुद्धा राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप लीड आहे। त्यामुळे भाजपसाठी राहुरी हा सुरक्षित मतदारसंघ असल्याचं विखेंना वाटतं। आता तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे आहेत, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंत्री सुद्धा झालेले होते, त्यामुळे तनपुरेंना सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न हा विखेंकडून होतोय। आता साहजिकच अनेकांना प्रश्न असा उपस्थित होतो की जर राहुरीतून सुजय विखे पाटील निवडणुकीला उभे राहिले तर शिवाजी कर्डिलेंचं काय होणार। तर शिवाजी कर्डिले हे दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत, 2024 मध्ये ते पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव केलेला होता, मंत्रिपदाच्या सुद्धा ते रेसमध्ये होते। यापूर्वी ज्यावेळेस विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस शिवाजी कर्डिले हे विखे पाटलांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जायचे, परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर विखे पाटलांनी आता राहुरीतून विधानसभा निवडणूक लढण्यास सुरुवात केली आहे। एक प्रकारे तनपुरे गट असेल किंवा भाजपमध्येच विखेंचा जो विरोध करणारा एक गट आहे त्याला सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न हा सुजय विखे पाटील यांचा असल्याचं दिसतं। त्याचबरोबर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा या दोन नेत्यांच्या लढाईमध्ये नाव येतंय। त्याचं कारण काय
तर बबनराव पाचपुते हे भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार आहेत. ते गेल्या काही काळापासून सतत आजारी असतात, त्यामुळे त्यांच्या प्रचारावर त्यांच्या कामावरती मर्यादा येते. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल का अशी शंका अनेकांकडून व्यक्त करण्यात येते. त्यामुळे शिवाजी कर्डिलेंनी जो शब्द वापरलेला होता की कुठल्याही मतदारसंघातून मी लढू शकतो, तर त्याचाच हा आधार आहे. जर बबनराव पाचपुतेंना तिकीट मिळालं नाही आणि तिथून जर शिवाजीराव कर्डिले पाटील यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला तर सुजय विखे पाटील यांची राहुरीची वाट ही मोकळी होणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे जे पुतणे आहेत बबनराव पाचपुते, ते साजन पाचपुते हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळं एक प्रकारे बबनराव पाचपुते यांना तिकीट मिळालं नाही तर तिथे उमेदवारांची कमी असल्यामुळे सुद्धा शिवाजी कर्डिले यांचं नाव फायनल होऊ शकतात. आता सुजय विखे पाटील यांना संगमनेरमधून ते लढू शकतात का, संगमनेरचा पर्याय ते घेतील का, तर ही शक्यता फार कमी आहे. कारण संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री, एक दिग्गज नेते मानले जातात. ते तिथून अनेक वर्ष आमदार आहेत आणि विखेंचा जो प्रभाव आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातला तो अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे तिथून ते लढण्याची शक्यता आहे, परंतु शक्यता कमी आहे. परंतु थोरातांना सुद्धा आव्हान देण्याचा प्रयत्न हा विखेंकडून आताच झालेला नाहीये. तर विखे आणि थोरात या दोन नेत्यांमधील संघर्षाचा इतिहास हा फार मोठा आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि 2019 मध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं की ज्यावेळेस विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामधून राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपकडून निवडून आले आणि त्यानंतर भाजपमध्येच एक सुप्त संघर्ष सुरू झालेला होता. राम शिंदे असतील, बाळासाहेब मुरकुटे असतील, स्नेहलता कोले असतील किंवा मधुकरराव पिचड असतील, या ज्या पराभूत झालेले 5 आमदार होते नगरमध्ये भाजपचे, त्यांनी भाजपच्या शीर्ष नेत्यांची भेट घेतलेली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रीय दिल्ली नेतृत्वातले काही नेते असतील, त्यांच्याकडे त्यांची भेट घेतली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच आमचा पराभव झाला अशी तक्रार त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे केलेली होती. त्यामुळे काँग्रेस तर काँग्रेसच, थोरात तर थोरातच, परंतु भाजपच्या नेत्यांचा सुद्धा विखे पाटलांच्या राजकारणाला विरोध असल्याचं त्यावेळी दिसून आलेलं होतं. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांची सागर बंगल्यावरती बैठक घेऊन समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु ज्या पद्धतीने सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि आता ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतायत. आता सुद्धा भाजपमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने विखे पाटलांना विरोध करणारे नेते, भाजपच्या शीर्ष नेत्यांसमोर विखेंची तक्रार करणारे नेते काय भूमिका घेतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीने घराणे मांडण्यात आलेले होते आणि त्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांचा सुद्धा सहभाग होता, शिवाजीराव कर्डिले सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होते. त्यामुळे आता सुजय विखे पाटलांना नगरमधून राहुरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार का, आणि जर ते रिंगणात उतरले तर शिवाजी कर्डिले हे श्रीगोंद्यातून लढणार का, बबनराव पाचपुतेंचं तिकीट कापलं जाणार का, या सगळ्या चर्चावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल, या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.